नमस्कार. आजची ही सी फूडची प्लेट पहा रेसिपी. आज आपल्याकडे फिश हे आहे कोळंबी. हे पाण्यात घालूया. मीठ हे 5 मिनिटं थांबूया. आपण स्वच्छ धुवून घेऊया. नंतर इकडे हा रावस, पाण्यात बुडवून मीठ घालून 5 मिनिटं ठेवूया. हे बॉम्बे फ्रेश फिश आहे. मीठ घालूया आणि हे 5 मिनिटं ठेवून देऊ. इकडे मी कोळंबी आणि रावसचा मासा स्वच्छ धुवून साफ करून घेतला. आता आपण वाटीभर कोळंबी घेऊन त्याचं कालवण करून घेऊ. 1-1.5 कप नारळाचं दूध, 1 बटाट्याचे तुकडे, कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर, कैरी, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि इकडे मी हा बेडेकर लोणचं मसाला घेतला. हिंग घेतलाय. दालचिनीचे तुकडे 2 आणि 1 चमचाभर बडीशेप. चला तर मग रेसिपी चालू करूया. इकडे मी गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 1/2 कप तेल घालूया. तेल थोडं जास्तीचं घालते मी. सर्वात आधी हा बटाटा मी तेलात घालून तळून घेणार आहे. कारण कालवणात कैरी घातली तर बटाटा लवकर शिजणार नाही, म्हणून बटाटा आधी तेलात तळून घेते. झाकण ठेवूया, त्यामुळे बटाटा लवकर तळून होईल. झाकण काढूया. हा वा, पटकन बटाटा तळला की शिजून जातो. अजून 1 मिनिट आपण हा तेलात ठेवूया. बटाटा आता तळून झालाय, तो साईडला काढून घेऊया. हे बघा, पटकन तुटतो. गरम तेलात अर्धा चमचा बडीशेप, दालचिनीचे 2 तुकडे, कढीपत्त्याची काही पानं, पाव चमचा हिंग, 2-3 हिरवे मिरच्याचे तुकडे, बारीक चिरलेला आहे कांदा, चवीनुसार मीठ. त्यामुळे कांदा लवकर भाजतो. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो. तेलावर चांगला कांदा परतून घेऊया. थोडं जास्तीचं तेल असल्यामुळे कांदा पटकन परतून झालाय. बारीक चिरलेला 1 टमॅटो घालूया.
अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया. हे छान असं परतून झालंय. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. इकडे मी बेडेकरचा लोणचं मसाला घेतलाय, तो 1 चमचा घालूया. हा जास्त तिखट नसतो. बेडगीची लाल मिरची पावडर 1 चमचाभर, कश्मीरी लाल तिखट 1 चमचा, साधं लाल तिखट पाव चमचा. हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे मिक्स करत असताना गॅस मात्र मंद असावा. यामध्ये आपण पाववाटी पाणी घालूया. झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनटं मसाला शिजवून घेऊया. 5-6 मिनटं झालेत. बघूया आपला मसाला. छान असा मसाला शिजवून झालाय. यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया. इकडे मी 1 वाटी कोळंबी घेतली आहे. मिक्स करून घेऊया. एक ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, जेणेकरून कोळंबीला आता ते पाणी सुटेल. त्यामुळे मी इकडे झाकण ठेवलं आहे. झाकण काढूया. बघूया कोळंबीची पोझिशन. आता यामध्ये आपण हा बटाटा घालणार. सर्वात आधी नारळाचं पातळ दूध घालूया. मंद आचेवर हे 10 मिनिटं आता शिजवून घेऊया. इकडे 10 मिनिटासाठी कोळंबी शिजत ठेवली आपण. तोपर्यंत रावस माशाला मसाला लावून घेऊया. कोळंबी मी मुलांना तळून देणार आहे. आता आपण हा जो रावस फिश आहे त्याला आपण मसाला लावून तळण्यासाठी तयार करून घेऊ. इकडे मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये हे रावसचे तुकडे घालूया. एका लिंबाचा रस यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, 2 चमचे तेल. तेल घातल्यामुळे फिशला मसाला चांगला चिटकून राहतो. चांगला मिक्स करून घेऊया.
सिलिकॉनचा चमचा मला खूप कामात येतो, कारण यामुळे हात खराब करता येत नाही. हे पाहिजे तसा यूज करता येतो आणि सर्व बाजूनी त्याला मसाला लावता येतो. आता हे 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. इकडे कालवण आपलं 10 मिनिटासाठी कडत ठेवलेलं ते मस्त कडवून झालंय. हे बटाटा पण मस्त असा शिजलाय. यामध्ये आपण एक तुकडा कच्च्या कैरीचा घालूया. आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे ही कैरी घातली आहे मी त्याच्यात. खूप छान चव येते त्याची. हे दाट असं नारळाचं दूध आहे ते 1 कपभर घालूया. घट्ट नारळाचं दूध 1 कप घातलंय. थोडीशी कोथिंबीर, थोडा गरम मसाला, हे मिक्स करून काही सेकंद असं गॅसवर ठेवून गॅस बंद करणार आहोत आपण. आता हे कोळंबीचं कालवण आपलं तयार आहे. आपण ही कढई गॅसवरून खाली उतरवून घेऊया. हे पहा, हे भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, घावणसोबत, आंबोळीसोबत खूप सुंदर लागतं आहे. आज मी भातासोबत खाणार आहे. पण एका प्लेटमध्ये मी इकडे हा बारीक रवा घेतला आहे, पाव वाटी. त्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे. चवीसाठी मीठ, थोडी हळद, लाल तिखट हे मिक्स करून घेऊया. आणि हे मसाला लावलेला रावस फिश आपण त्यामध्ये घोळवून असा घोळवूया. तवा गरम करून तळून घेऊया. आपण गॅसवर तवा गरम करून घेतलाय, त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालंय, त्यामध्ये हा रावसचा तुकडा असा सोडून देऊ. यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटानंतर हे झाकण काढून घेऊया. हा फिशचा तुकडा पलटून घेऊया. दुसऱ्या वेळेस झाकण आपण ठेवणार नाहीत. त्यामुळे फिश चांगला कुरकुरीत होईल आणि आतून रसाळ असा ज्युसी असेल. दुसरी बाजू पलटून घेऊया. याप्रमाणे दोन्ही बाजू खरपूस अशा भाजून
वरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असा हा फिश आपण तळून घेतला आहे. हा फिश तळून होतोय तोपर्यंत आपण कोळंबीला मसाला लावून घेऊया. तळण्यासाठी कोळंबी, उरलेली कोळंबी आपण एका बाउलमध्ये काढूया. त्यामध्ये 1 चमचाभर लिंबाचा रस घालूया. पाव चमचा गार्लिक पावडर, सॉरी हे ऑनियन पावडर आहे, कांद्याची पावडर. पाव चमचा गार्लिक पावडर, आधीची घातलेली मी ती कांद्याची पावडर होती. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, लाल तिखट, अर्धा चमचा मिरी पूड, हे मिक्स करते मी. कुरकुरीत असा हा फिश आपला तळून झाला आहे. आता हे साईडला काढून बाकीचे उरलेले मी तळून घेते. ते पाणी घेतलंय, या ताटात मी मैदा पसरवून घेते. ह्या कोळंब्या सुरुवातीला मी ह्या पिठात गोळवून घेणार आहे. या अशा पाण्यात बुडवून मी पुन्हा ह्या पिठात गोळवणार आहे. याप्रमाणे सर्व कोळंब्या मी करून घेते आणि नंतर आपण त्या तळून घेऊया. तर आता तळून घेऊया. गरम करून घेतलंय, त्यामध्ये आपण ह्या कोळंब्या तळून घेऊया. पलटी करून घेऊया. कुरकुरीत अशा कोळंबी फ्राय झाली आहे. ते आपण आता टिश्यू पेपरवर काढून बाकीच्या उरलेल्याने याचप्रमाणे तळून घेणार आहे. तोपर्यंत घ्या तुम्ही एक ब्रेक. टिश्यू पेपरवर काढून घेऊया. क्रिस्पी अशा कोळंब्या फ्राय तयार आहे. हे ब्रेड सँडविचमध्ये टाकले की माझी मुलं खुश होतात. अशा प्रकारे थोडक्यात मी ही सी फूड थाळी बनवली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबून पुढच्या व्हिडिओची वाट पहा.
चविष्ट असा कोळंबीचा हा रस्सा, कुरकुरीत असा रावसचा तुकडा, क्रिस्पी कोळंबी फ्राय, मौसूद अशी चपाती आणि हा गरमागरम भात. थोडासा कांदा, लिंबाची फोड. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.